नमस्कार, मी ईश्वरी शरद पवार. चला आपण आज एक गोष्ट बघूया भारताची. तर भारतावरती एक काळ असा होता ज्यामध्ये एकाच देशामध्ये पण वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे दर होते काही गोष्टींचे. यामुळे व्यावसायिक जे माणसं होते, जे व्यवसाय करायचे, त्यांच्यामध्ये कन्फ्युजन राहिलं आणि जी पब्लिक होती, जी आपल्यासारखी जनता होती, त्यांना महागाई सहन नव्हती होत. तर 2017मध्ये सरकारने एक खूप मोठा बदल आणायचं ठरवलं आणि तो बदल म्हणजे GST रिफॉर्म करणे. GST म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. हे आल्यामुळे डिजिटल ट्रॅकिंग सोपं झालं, बिझनेसेस सोपे झाले आणि कस्टमर्सला त्रासही नाही राहिला आणि व्यावसायिक जे माणसं होते त्यांनाही त्रास नाही राहिला. तर आता याचा आणि म्युच्युअल फंडचं कसं नातं आहे तर आम्ही तुम्हाला सांगते. आत्ताच सरकारने GSTमध्ये कपात जाहीर केली आहे. ही एक खूप मोठी आपल्याला संधी आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. जसं सरकारने एकाच दिवशी GST रिफॉर्म नाही केला, तसंच आपल्याला इन्व्हेस्ट करताना संयम आणि वेळ द्यावा लागतो. तर हाच तुमचा टर्निंग पॉईंट आहे पर्सनल फायनान्ससाठी, जसं GST टर्निंग पॉईंट होता देशासाठी. तर तुम्ही आज SIP करण्यास तयार आहात का? और तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यास तयार आहात का? किंवा आपण असं म्हणूया की तुम्ही तुमच्या लाईफच्या टर्निंग पॉईंटला फेस करायला तयार आहात का? मला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि तुमचा काय निर्णय आहे नक्कीच सांगा. धन्यवाद.